नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप जबरदस्त आहे. पण आकाश आणि भूमीच्या आयुष्यात एक बातमी अशी येणार आहे, ती बाळाच्या बाबतीत असणार आहे. डॉक्टर एका सत्याचा उलगडा करणार आहेत, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण रागिणीची मात्र वाईट अवस्था झालेली आहे. रागिणीला जबरदस्त असा दणका बसलेला आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. त्यामुळं रागिणी पुन्हा महाजनांच्या घरी पैसे मागण्यासाठी येणार आहे, म्हणजे तिचा हिस्सा मागण्यासाठी येणार आहे. तर महाजनांच्या घरून तिला काय मिळणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आकाश आणि भूमी दोघंही लाँग ड्राईव्हला आलेले असतात. भूमी म्हणत असते की आकाश, मला ना खरंच खूप छान वाटत आहे. आज कितीतरी दिवसानंतर असा मोकळा श्वास घेत आपण बाहेर आलेलो आहोत. खूप छान वाटत आहे. तू माझी इच्छा पूर्ण केलेली आहे असं भूमीचं म्हणणं असतं. त्यावरती आकाश म्हणत असतो की अगं, तू कोणती पण इच्छा बोलून दाखव, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, असं आहे का? मग माझ्यासाठी एक गाणं गा ना. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी, तुला कळतंय का आत्ता आपण कुठे आहोत? तेव्हा भूमी म्हणते, तू आत्ता तर म्हणाला होतास ना गाणं गाणार आहे, आणि मग अचानक का नाही म्हणतोस? तेव्हा आकाश म्हणतो, अगं रस्त्यावर आहे आपण. भूमी म्हणालेली असते की तू तर बोलला होता की मी तुझ्या 100 इच्छा पूर्ण करणार, आणि आता लगेच नकार देत आहे. आकाश म्हणतो, हो मी म्हणालो होतो, परंतु आकाश म्हणतो, अगं असं काय करतेस तू? मग भूमी रुसते आणि तिथून तशीच पुढे जाऊ लागते. मग आकाश गाणं गायला सुरुवात करतो. आकाश ओल्या सांजवेळी हे गाणं गात असतो. आकाश खूप सुंदर गात असतो. भूमीला खूप आवडत असतं आकाशचं हे गाणं. आणि भूमी माघारी फिरते. तिचा चेहरा हा खुललेला असतो, उजळलेला असतो. तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो खूपच भारी असतो. भूमी खुश झालेली असते. भूमीला खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी भूमी आणि आकाशच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलेला असतो, आणि त्याचबरोबर भूमीला खूप आनंद झालेला असतो. भूमी खुश झालेली असते. भूमी पाहत असते, आकाश गात असतो, आणि इकडे रागिणीची अवस्था चाळकरांनी खूपच बिकट केलेली असते. रागिणी सगळ्या रस्त्याने धावत सुटलेली असते. रागिणीला कळतच नसतं की हे काय चाललंय, आपल्या बाबतीत काय होतंय, आपण काय करतोय, हे पळत काय होणार आहे, हा प्रश्न तिच्या पुढं असतो. तिला कळतच नसतं की काय होणार आहे. रागिणीच्या मागे सगळी लोकं लागलेली असतात, आणि त्याचबरोबर रागिणी मात्र रस्त्याने धावत असते. रागिणीला कळतच नसतं की आता पुढे काय करायचं आहे, कारण काहीही झालं तरीही रागिणीच्या आयुष्यात जो प्रसंग आलेला असतो तो इतका भयानक असतो की रागिणीला स्वतःलाही कळत नसतं की आपण या सगळ्यातून कशा पद्धतीनं बाहेर पडणार आहोत. हे रागिणीला स्वतःलाही कळत नसतं. आणि त्याचबरोबर रागिणी पळत असते आणि येऊन पुढं धडकते, ती म्हणजे आकाशला आणि भूमीला. कारण रागिणीला वाटलंच नव्हतं की ती अशी येऊन पुढे येईल. पण आकाश आणि भूमी रागिणीच्या पुढे असतात, आणि रागिणी येऊन त्यांना धडकलेली असते. रागिणीला तर कळतच नसते की आता काय करायचं, कारण इकडे आड आणि तिकडे विहीर अशामध्ये रागिणी अडकलेली असते. मग आकाश आणि भूमी दोघंही पाहत असतात. समोरून वस्तीतली लोकं आलेली असतात, आणि ती रागिणीला मारायला आलेली असतात. ही गोष्ट आकाश आणि भूमी यांच्या लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर आकाश आणि भूमी दोघंही त्यांना म्हणत असतात, काय झालंय नक्की? तेव्हा ते म्हणत असतात की या बाईला सोडा, तुम्ही या बाईला पकडून ठेवू नका, कारण या बाईला तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकत नाही, कारण या बाईने आमच्या वस्तीतल्या मुलांना मारलेलं आहे, त्याची शिक्षा ही तिला भोगावीच लागणार आहे, असं लोकांचं म्हणणं असतं. आणि ती लोक धावतच रागिणीच्या अंगावरती येत असतात, आणि त्याचबरोबर रागिणीला म्हणत असतात की समोर ये. रागिणीच्या तोंडाला सगळं सिमेंट लागलेलं असतं. रागिणीची अवस्था बिकट असते. रागिणीला कळत नसतं की काय करायचं आहे, आणि अशा अवस्थेमध्ये रागिणी सापडलेली असते. आकाश आणि भूमी समोर असतात. आकाश भूमीच्या पाठीमागं ती लपलेली असते. आकाश भूमीने रागिणीचा जीव तर वाचवलेला असतो, परंतु आकाश भूमी पण शांतच असतात, कारण त्यांनाही माहिती असतं की रागिणी कशी आहे ते. त्यामुळं इकडे भूमी म्हणते, पण मला एक कळत नाही आहे, त्यांच्याकडून चूक झालेली आहे मान्य, मग तुम्ही पण त्यांच्यासारखेच वागणार आहात का? तेव्हा ती लोकं सांगू लागतात की तुम्ही यांच्या नादी लागू नका, कारण या बाईने आमच्या वस्तीतल्या मुलांना मारलेलं आहे, आणि त्याची शिक्षा तर तिला भोगावीच लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, अहो पण तुमच्यात आणि त्यांच्यात बदल काय राहिला सांगा ना. मग
तुम्ही असं त्यांना मारणार, ते तुम्हाला मारणार, ह्या गोष्टी घडतच राहणार आहेत. तुम्ही एकदा असा विचार करा ना की जर तुम्ही त्यांच्यासारखं वागलात तर ते आणि तुम्ही यामध्ये काय फरक आहे, हे भूमी बोलत असते. इकडे रागिनी हात जोडून माफी मागत असते आणि त्या लोकांना म्हणत असते की मला माफ करा, माझ्याकडून चुकलं आहे. तेव्हा भूमी आणि आकाश म्हणतात, त्यांनी माफी तर मागितली ना, मग आता सोडून द्या ना, तुम्ही कशाला धरून बसताय, असं आकाश आणि भूमी त्यांना सांगू लागतात. तेव्हा ती लोक म्हणतात की ठीक आहे, तुम्ही सांगताय म्हणून ठीक आहे, पण आम्ही या बाईला सोडणार नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते रागिनीवरती भयानक असे चिडलेले असतात. त्यांचं म्हणणं असतं की काही झालं तरी या बाईने अशा पद्धतीनं वागायला नको होतं, आणि ती बाई तेवढ्यावरच थांबलेली नाही, तर तिने आमची वस्ती पेटवून द्यायचा बोललेली आहे. तेव्हा इकडे रागिनी पुन्हा हात जोडून आकाश आणि भूमीच्या समोर उभी असते, म्हणत असते की मला माफ करा. परंतु आकाश आणि भूमी एवढं सहजासहजी रागिनीला माफ करणार नसतात. रागिनीला असं वाटत असतं, आकाश आणि भूमीची जर आता आपण माफी मागितली तर आकाश मला माफ करेल. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा कसे सगळीच माणसं तुम्हाला प्रत्येक वेळेस माफ करतील असं नाही. आणि भूमी पण सांगते की आकाशने प्रत्येक वेळेस माफ केलेला आहे, म्हणून बाहेरची लोक पण माफ करतील असा विचारही करू नका, कारण ते होणार नाही, असं भूमी तिला ठणकावून सांगते. आणि मग भूमी आणि आकाश आता तिथून जायला निघतात. ते विचारही करत नाहीत की रागिनी तिथून कशी जाणार आहे, तिचं काय होणार आहे, याचा थोडासाही विचार आकाश आणि भूमीने केलेला नसतो. त्यांना जरासेही तिचं काय वाटत नसतं, कारण तिचं जे काय व्हायचं आहे तो तिचा प्रश्न आहे, आपल्याला काय करायचं आहे, असं म्हणणं आकाश आणि भूमी यांचं आलेलं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी तिथून निघालेले असतात. जाताना भूमी म्हणते की प्रत्येकजण आकाश महाजनसारखा जर तुम्हाला समजून घेणारा असता तर गोष्टी वेगळ्या होत्या, पण तुम्ही प्रत्येकाशी आकाश समजून जर वागत असाल तर तुम्हाला त्रास भोगावाच लागणार आहे, असं भूमी तिला ठणकावून सांगते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी छान अशी तयारी घरी झालेली असते, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, मकर संक्रांत असते, हे सगळं एकत्र असतं. आणि मग महाजनांच्या घरी छान असं डेकोरेशन झालेलं असतं, सगळेजण खुश असतात. आणि इकडे अथर्व आणि त्याचबरोबर राजा काका बोलत असतात, आणि ते दोघंजण इकडे आकाशची खेचत असतात. ते म्हणत असतात की बाबा बघितलं का, अथर्व म्हणत असतो, बघितलं का आकाशचं लक्ष कुठं आहे ते, कारण आकाशची काय अवस्था झाली बघितलं ना, म्हणजे त्याला ही संक्रांत हा सण याच्यापेक्षाही त्याचं लक्ष दुसरीकडेच आहे, तो दुसऱ्याच गोष्टीकडे पाहत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही आत्ता आकाश हे जे काही करत आहे ना ते खरंच जबरदस्त आहे, असं आकाश बोलत असतो. आणि आकाशकडे पाहून ते दोघंही बोलत असतात, कारण त्यांना माहिती असतं की आकाशचं लक्ष भूमीकडे आहे, कारण भूमी अजून आलेली नाही, म्हणून आकाश तिकडे पाहत आहे. आणि तेवढ्यात भूमी येताना दिसते, आणि भूमी आलेली दिसले की आकाशचा चेहरा खुललेला असतो. आणि मग अथर्व आणि राजा काका दोघंही म्हणत असतात की बघितलं ना काय झालंय ते, आणि बघ काय झालंय, आकाशला कळलं ना आता. तेव्हा आकाश म्हणतो, राजा काका तू पण. तेव्हा राजा काका म्हणतात की अरे मी काय केलं आहे, मी जे खरं आहे तेच बोललो ना, मी काय दुसरं बोललो आहे का, सांग बरं मला. आणि मग सगळेजण बोलत असतात. आणि मग भूमी आता पूजा करायला घेते. इकडे पौर्णिमाचं मात्र एकच सुरू असतं की आपण यावर्षी वाण काय देणार आहोत. तेव्हा यावर्षी जो वाण दिला जाणार असतो तो वाण असतो तो म्हणजे इकडे सगळ्यांना दिले जाणार असतात ते चांदीचे जोडवे. तेव्हा लगेचच इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की आता मग बायका लुटायलाच येणार आहेत, कारण महाजनांच्या घरून चांदीची जोडवी मिळणार आहेत. इकडे रागिनी झोपलेली असते आणि सगळेजण येऊन धाड धाड दरवाजा वाजवत असतात. रागिनीला कळत नसतं, एकतर रागिनीला पळू पळू काल बेजार केलेलं असतं आणि रागिनी झोपलेली असते. सगळे चाळकरी जमा झालेले असतात. आत्ता जर तुम्ही बाहेर आला नाही तर आम्ही सोडणार नाही, असं चाळकऱ्यांचं म्हणणं असतं. आणि मग रागिनी दरवाजा उघडते. काल रात्री तिच्या मागं जी लोकं लागलेली असतात ती लोकं आता तिथे समोर आलेली असतात. आणि त्याचबरोबर रागिनी पाहत असते, कारण रागिनीला कळत नसतं की आता करायचं काय, कारण ही लोकं अशा पद्धतीने समोर आलेली आहेत. आणि रागिनी मात्र तिथे पळू बेजार झालेली असते. रागिनीला कळतच नसतं की हे सगळं काय होणार आहे. आणि रागिनी
बाहेर येते आणि पाहते तर तिच्या लक्षात येतं काल रात्री जी लोकं होती तीच लोकं आजही तिथं आहेत आणि त्याच लोकांनी आता नक्कीच काहीतरी गोंधळ होणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि रागिनी मग पाहतच राहते. रागिनी म्हणते की आता काहीतरी होणार आहे हे रागिनीच्या पण लक्षात येतं. आणि रागिनी त्यांना जी ओरडून बोललेली असते, भांडून बोललेली असते, त्याबद्दलच्या गोष्टी तिथं डिस्कस केल्या जात असतात. आणि रागिनीला विचारलं जात असतं की त्यांचा जो मेन असतो तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही काल इथल्या मुलाला मारलं, तुम्ही चाळीचा अपमान केलेला आहे. तेव्हा तिथे रागिनीच्या मदतीला आलेला असतो तो म्हणजे अभि म्हणतो की हो, माझ्या आईकडून काल चूक झालेली होती. मग ते बोलत असतात की रागिनीच्या मदतीला अभि आलेला असतो. ते म्हणत असतात की पण तेवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत, तुम्ही अख्खी वस्ती पेटवून द्यायचं बोललेला आहात. तुम्हाला या वस्तीतल्या लोकांची माफी मागावीच लागेल, अन्यथा आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. या वस्तीचा अपमान झालेला आहे आणि तो अपमान आम्ही सहन करणार नाही. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि रागिनीला कळत नसतं की आता काय करायचं, कारण आपण तर तोंड उघडून बोलून बसलेलो होतो. जो स्वभाव असतो मेन, तो स्वभाव काही बदलत नसतो आणि रागिनीच्या पुढे आता कोणताच ऑप्शन नसतो, कारण रागिनीला माफी तर मागावी लागणारच असते आणि तीही हात जोडून. अख्ख्या वस्तीची रागिनीने हात जोडून माफी मागायची असते. आणि मग रागिनी तयार होत नसते माफी मागायला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ती जी लोकं आहेत ते म्हणू लागतात की हे बघा, ह्यांचं सामान उचला आणि बाहेर काढा, कारण काहीही झालं तरीही यांचं जे सामान आहे ते इथे ठेवायचं नाही, यांना आपण इथे राहू देत नाही असं ठरलेलं असतं. आणि मग सगळ्यांच्या समोर रागिनीचं सामान आतून बाहेर काढायला तिथली लोकं चाळीतली जातात आणि सांगतात की तुम्ही जर माफी मागितली नाही तर तुम्हाला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. तुम्ही ह्या चाळीत राहू शकत नाही, या वस्तीत तुम्ही राहू शकत नाही, तुमचं सामान उचलायचं आणि तुम्ही निघायचं, हे रागिनीला बोललं जात असतं. परंतु रागिनीला कळतच नाही. रागिनी मात्र अजूनही शांतपणेच घेत असते. तिला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी अजून आपल्याच घरच्या आहेत, आपण कसंही वागलं तरी चालेल. पण रागिनीला हे कुठं माहिती असतं की काहीही असलं तरीही ती पूर्णपणे अडकली गेलेली आहे, कारण या सगळ्याचा परिणाम तिला भोगावा लागणार आहे. कारण ती काय आता कोणत्या कंपनीची मालकीण नाही आहे किंवा लोकांच्या जीवावर जगणारी परजीवी नाही, लोकांच्या प्रॉपर्टी लुबाडणारी व्यक्ती होती. पण आता ते तिच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळं रागिनीची मात्र पूर्णपणे वाट लागलेली असते आणि रागिनी अक्षरशः रडत असते. डोळ्यातून गंगा जमुना वाहत असतात आणि रागिनी तिथल्या वस्तीतल्या लोकांची हात जोडून माफी मागत असते, कारण तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. कारण तिला काहीही करून या सगळ्यातून आता बाहेर तर पडणं गरजेचं आहे, पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जे काय लागणार आहे त्या गोष्टी तिच्याकडे नाहीत, हे मात्र तेवढंच खरं असतं. आणि रागिनी मग आता हात जोडून माफी मागते. सगळ्या चाळीची, सगळ्या वस्तीच्या समोर तिनं लाचार होऊन हात जोडून माफी मागितलेली असते आणि रागिनीची वाट लागलेली असते. तेव्हा ते जे वस्तीचे प्रमुख असतात ते म्हणतात ठीक आहे. इकडे अभि रागिनीला म्हणतो की आई सांभाळ. तेव्हा रागिनी म्हणते की अभि काय वेळ आली आहे माझ्यावरती, अरे मी रागिनी पटवर्धन, केवढं मोठं साम्राज्य होतं माझं आणि मी काय करते हे, आज लाचार होऊन या भिकारड्या लोकांची मी माफी मागितलेली आहे, त्यांच्यासमोर हात जोडलेले आहेत, ही वेळ काय आली माझ्यावर, असं रागिनी अभिला विचारत असते. तेव्हा रागिनी म्हणते की आता बास, आता नाही थांबायचं, चल अभि, आत्ताच्या आत्ता चल इथून, मला इथे थांबायचंच नाही, आत्ताच्या आत्ता चल, असं म्हणत रागिनी अभिला घेऊन निघालेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं चालू असतं आणि त्यात सगळ्या बायका आलेल्या असतात. सगळ्या बायकांचं भूमी त्याचबरोबर मानसी स्वागत करत असतात आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं असतं. परंतु पौर्णिमाच्या तोंडातून काही जात नसतं, कारण तिनं प्रत्येक वेळेस म्हणत असते की यावेळेस बायका लुटायलाच येणार आहेत. कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की इकडे रागिनी त्याचबरोबर हे घरात नाहीत आणि भूमीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि हे सगळं मूर्खासारखं बोलत असते.
ती म्हणजे पौर्णिमा. तेव्हा आजी मात्र भयानक चिडतात. आजी म्हणतात की पौर्णिमा बाद झालं, मगाशी पण तू बोलली होती सणासुदीचं काही गोंधळ नको म्हणून मी तुला शांत राहिले, पण आता पुन्हा जर असं बोलली सवासणीसाठी हळदी कुंकाची चिमटसुद्धा तेवढीच लाखमोलाची असते आणि तू ते बोलून त्यांचा अपमान करत आहे एवढं लक्षात ठेव. आजींनी ठणकावून सांगितलेलं असतं आणि आजींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता पुन्हा तोंडातून शब्द काढू नकोस, असं आजी इकडे पौर्णिमाला ठणकावून सांगत असतात. तर सगळ्या बायका आलेल्या असतात. बायकांना भूमी हळदी कुंकू लावत असते. एक जणीने हळदी कुंकू लावायचं, एक जणीने तिळगुळ द्यायचे आणि एक जणीने वाण द्यायचा. हा सगळा छान असा कार्यक्रम महाजनांच्या घरी सुरू असतो आणि भूमी हे सगळं मनापासून करत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्या बायका म्हणत असतात की भूमी खरंच छान दिसतेस ग भूमी. तेव्हा ते बोलतात की कसं आहे माहिती आहे का, भूमीवरती गरोदरपणाचं तेज आलेलं आहे. मग विचारू लागतात की भूमी प्रेग्नंट आहे का. तेव्हा बायका म्हणत असतात की हो, कालच तिची चोरोटी भरली ना, भूमी प्रेग्नंट आहे. मग म्हणू लागतात की त्या रागिणीच्या तावडीतून महाजनाला वाचवलं, या कुटुंबाला वाचवलं, खरंच भूमी मानलं तुला, असं म्हणत सगळ्या बायका बोलत असतात. भूमीचं कौतुक करत असतात. रागिणीचं नाव घेतलं जातं तेव्हा कशाला तिचं नाव घ्यायचं असं बोलतात. आणि मग तेवढ्यातच दारात अभि आणि रागिनी दोघंही आलेले असतात. आता त्यांना पाहून सगळ्यांना धक्का बसतो, कारण अभि आणि रागिनी कशासाठी आलेत हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि अभि आणि रागिनी दारात आलेले असतात आणि तिला पाहून सगळेजण तिथं जातात. आजी, राजा काका सर्वजण धावत तिथं जातात आणि विचारू लागतात की तू का आलीस इथं, कारण या घरामध्ये आज सण साजरा होणार ही गोष्ट तुला बघवत नव्हती का गं, म्हणून आलेली आहेस, असं बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र भूमी त्याचबरोबर सर्वजण तिथे येतात आणि पाहू लागतात. तेव्हा रागिनी आणि अभि दारात उभे असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही जे आलेलो आहोत ते माझ्या हक्काचे पैसे मागायला आलो आहे, असं रागिनी ठणकावून सांगत असते. रागिनीचं असं म्हणणं असतं की माझा हक्क आहे तो, आणि माझ्या हक्काचे पैसे, माझ्या कष्टाची कमाई मला हवी आहे, माझा हक्क मला हवा आहे, असं म्हणत रागिनी घरात आलेली असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, कारण रागिनी तिचा हक्क मागत असते. परंतु रागिनीची जी नाटकं असतात ती सगळ्यांनाच माहिती असतात. तेव्हा आजी त्याचबरोबर राजा काका रागिनीला म्हणतात की आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो, तू इथं यायची काहीही गरज नाही, या कोणत्याही गोष्टीला सणाला नाट लावायला तू यायची काहीही गरज नाही, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि रागिनीला ते जायला सांगत असतात. तेव्हा भूमी तिथे येते आणि भूमी म्हणते की थांबा, आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, त्यांना त्यांचा वाण आणि हळदी कुंकू तर दिलं पाहिजे ना, कारण दारात आलेली लक्ष्मी आहे, असं भूमी म्हणते. आणि भूमी मग रागिनीला हळदी कुंकू आणि वाण देत असते. खरं तर भूमीला ती गोष्ट आवडलेलीच नसते. आणि मग भूमी रागिनीला वाण आणि हळदी कुंकू देण्यासाठी जाते, पण भूमी त्या जो सुगड असतं त्या सुगडामध्ये माती घालते आणि ती माती तिला देत असते. इकडे पौर्णिमाला मात्र खूप भारी वाटलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे घडलेलं असतं त्यामुळं पौर्णिमाला छान वाटत असतं. पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की रागिनी आली आहे म्हणजे ती खुश झालेली असते. त्याचबरोबर अभि तर रागिनीच्या बाजूने आहे ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते आणि रागिनी आलेली असते, त्यामुळं इकडे पौर्णिमा खुश झालेली असते. रागिनी तिचा हक्क मागत असते, पण ती कोणत्या अधिकाराने तिचा हक्क मागते ह्या गोष्टीचा मात्र विचारच तिनं केलेला नसतो. रागिनीचं असं म्हणणं असतं की काहीही असलं तरीही जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. आता रागिनीला तिच्या हातात माती देत भूमीने पाठवलेलं तर असतं, परंतु घडतंय मात्र वेगळंच. एकतर भूमीच्या आयुष्यात खूपच वाईट प्रसंग आलेले आहेत आणि आता त्याहीपेक्षा मोठ्या संकटाची चाहूल भूमीच्या आयुष्यात लागलेली असते. तेव्हा भूमी पूजा करत असते आणि अचानक भूमीला चक्कर येऊ लागते. भूमीला चक्कर येत असते तेव्हा आकाश त्याचबरोबर घरातील सर्वजण तिथं असतात आणि ते भूमीला सावरतात आणि भूमीला सांभाळतात. त्यानंतर भूमीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं, कारण भूमीला सारखी चक्कर येत आहे आणि भूमी त्या दिवशीच म्हणालेली होती की ही चक्कर मला काहीतरी वेगळं सांगत आहे. आणि मग भूमीला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. आकाश बाहेर असतो, डॉक्टर चेक करतात आणि भूमीला म्हणतात की मी तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे की तुमच्या डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत, पण आता मात्र ते कॉम्प्लिकेशन वाढलेले आहेत
आणि तुम्हाला विचार करावा लागणार आहे। तेव्हा ते म्हणतात की आत्ताच एवढे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत, पुढे अजून काय होणार आहे ते आपल्याला माहीत नाही आहे। त्यामुळं तुमच्या जीवाला तुमच्या डिलिव्हरीमध्ये खूप मोठा धोका असण्याची शक्यता आहे, हे सगळं बोललं जात असतं। आणि तेव्हा भूमी म्हणत असते की ठीक आहे, पण माझं बाळ सुखरूप राहिलं पाहिजे, असं भूमीचं म्हणणं असतं। आणि भूमी बाळाचा विचार करत असते, भूमीला तिचं बाळ महत्त्वाचं वाटत असतं। त्याचबरोबर आकाश हे सगळं बोलणं ऐकतो। भूमीला असं वाटत असतं की आकाशला हे बोलणं आपण कळू द्यायचं नाही, परंतु आकाशने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आकाशला खूप मोठा धक्का बसलेला असतो। म्हणजे भूमी आज महाजनांच्या सुखासाठी, सगळ्यांना आनंद देण्यासाठी तिचा जीव धोक्यात घालत आहे। बाळ जन्माला आलं तर भूमीला धोका आहे ही गोष्ट आकाशला कळलेली असते आणि भूमीच्या आयुष्यातले कॉम्प्लिकेशन हे वाढत चाललेले असतात। आता भूमी ही गोष्ट आकाशला कशी समजवणार, आकाश काय निर्णय घेणार आहे? कारण भूमी आणि आकाशचं बाळ जन्माला येत आहे, पण ते खूप मोठ्या अडचणीतून येणार आहे, त्यामुळं भूमीच्या जीवाचंही बरं वाईट होऊ शकतं। ही गोष्ट आकाशच्या लक्षात आलेली असते। आता आकाशचा काय निर्णय असणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।